कार्यरत शिक्षकांना जेव्हा न्यायालयानं शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी केली, पुढील 2 वर्षामध्ये तुम्हाला पास करण्याची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं मग जी काही सीटेट आहे, सेंट्रल TET आपण ज्याला म्हणतो, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, त्याबद्दलची एक संभ्रमता या कार्यरत शिक्षकांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते. रेग्युलर जे भावी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी तर या ठिकाणी याच्याबद्दलचं क्लेरिफिकेशन आहेच, पण याबाबतची संभ्रमता या ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या मनामध्ये आहे की सेंट्रल TETची परीक्षा नेमकी काय आहे, त्याच्याबद्दलची एलिजिबिलिटी नेमकी काय असते, कोणाला पेपर 1 देता येतो, त्याच्या एक्झाम पॅटर्न नेमका काय असतो आणि सिलेबस काय आहे आणि त्याच्यासाठीची वयोमर्यादा ही नेमकी काय असते, याबद्दल सविस्तर चर्चा आणि विश्लेषण करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, स्वागत करतो तुमचं या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सहकाऱ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, करूया सुरुवात आपण आपल्या सेशनला. बघा या ठिकाणी एलिजिबिलिटी नेमकी काय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की या सेंट्रल TETसाठी सीटेटसाठी नेमकी पात्रता काय आहे, एक्झाम पॅटर्न, परीक्षेचे स्वरूप नेमके काय असतं, तुम्हाला दिलेलं आहे की 150 प्रश्न आणि या ठिकाणी गुण 150 आहे, ती वेळ 150 मिनिटांचा आहे. ठीक आहे, सिलेबस नेमका काय आहे, याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असतो आणि एज लिमिट नेमकी काय असते, हे सविस्तर पद्धतीनं आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला मग बघा, आज या ठिकाणी तत्पूर्वी या ठिकाणी सांगून देतो की TET TETची तयारी करणारा जो काही महाराष्ट्रातील कार्यरत शिक्षक वर्ग असेल किंवा भावी शिक्षक वर्ग असेल, यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच ही या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. 1 रुपयामध्ये 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेची जर तयारी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करायची असेल तर निश्चितपणे तुम्हाला या बॅच शिवाय महाराष्ट्रामध्ये तरी पर्याय नाही. अत्यंत कमीमध्ये मी या ठिकाणी सांगत आलेलो आहे की आतापर्यंत तुम्ही जगाला या ठिकाणी आजमावलेला आहे. आज तुम्ही या 1 रुपयाच्या माध्यमातून टेक्स्टबुक सुपर कोचिंगला निश्चितपणे आजमावा. 1 रुपयाच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त चार्जेस याच्यामध्ये तुम्हाला लागणार नाहीये. सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स होतील. प्रत्येक विषयाचे या ठिकाणी 3000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. सविस्तर ज्या रिव्हिजनसाठी आवश्यक असणाऱ्या PDF नोट्स सुद्धा आहेत आणि टेक्स्टबुक ॲपवरती या ठिकाणी दर्जेदार तयारी तुमची इथं करून घेतली जाणार आहे विथ सराव प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा. ठीक आहे, सो कमी वेळामध्ये दमदार तयारीसाठी 1 रुपये आणि टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ॲप, या 2च गोष्टी करायच्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून या ठिकाणी काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचे आहे. एकदा 1 रुपये फक्त. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. पहिल्यांदा पाहायचं या ठिकाणी सीटेट एक्झामसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय आहे, त्याची पात्रता नेमकी काय आहे. बघा याच्यामध्ये जशा पद्धतीनं TET मध्ये असतं त्याच पद्धतीनं 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता पेपर 1 हा कोणासाठी असतो तर प्रायमरी टीचर्स, प्राथमिक शिक्षकांसाठी ज्यांचं या ठिकाणी DED झालेलं आहे. ठीक आहे, DED झालेलं आहे त्यांच्यासाठी, 12वी करून ज्यांचं DED झालंय त्यांच्यासाठी प्रामुख्यानं काय असणार आहे तर इथे 1 मिनिट, या ठिकाणी इथे जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल हा पेपर 1 असणार आहे. लक्षात ठेवा. आता पेपर 1 याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्गाला टीचर बनू शकता तर 1ली ते 5 पर्यंतच्या. ठीक आहे, डिप्लोमा तुमचा आहे, 12वी नंतर डिप्लोमा आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी पेपर 1 असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि पेपर 2 कोणासाठी आहे तर लक्षात ठेवा 6वी ते 8वी आहे, एलिमेंटरी स्टेज याला आपण म्हणतो, माध्यमिक स्तर याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, मग इथं ग्रॅज्युएशन ज्यांची या ठिकाणी पदवी आहे, त्यांची पदवी आहे, DED करून पदवी केली आहे किंवा ज्यांचं BED झालेलं आहे, अशा कॅन्डिडेटसाठी काय असणार आहे तर या ठिकाणी पेपर 2 असणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, BED म्हणजे या ठिकाणी ज्यांचं BED झालंय किंवा DED प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे यांच्यासाठी पेपर 2 असणार आहे. ठीक आहे, ज्यांचं DED प्लस ग्रॅज्युएशन झालंय त्यांना दोन्ही पेपर देता येतात बरं का. ज्यांचं DED प्लस ग्रॅज्युएशन असेल त्यांना दोन्ही पेपर देता येतात. ज्यांचं फक्त BED आहे अशांना फक्त या ठिकाणी पेपर 2 देता येतो. आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं की 2 या ठिकाणी प्रकार पाहायला मिळतात पेपर 2 मध्ये. एक असतो काय तर सोशल सायन्सेस, ज्यांचं ग्रॅज्युएशन तुमचं आर्ट्समधून झालं असेल किंवा कॉमर्समधून झालं असेल त्यांच्यासाठी असणार आहे काय तर या ठिकाणी पेपर 1. आणि ज्यांचं जे काही ग्रॅज्युएशन आहे तुमचं ते जर तुमच्या सायन्स बॅकग्राऊंडमध्ये झालं असेल तर त्यांच्यासाठी असणार आहे पेपर 2 मधील सायन्स आणि मॅथ.
सोशल सायन्स आर्ट्ससाठी आणि आर्ट्स आणि कॉमर्ससाठी, आणि सायन्स जे आहे ते कोणासाठी असणार आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन हे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये झालंय. अशा पद्धतीने या ठिकाणी हे पेपर 1 आणि पेपर 2 आहे. आता इथं याच्यापूर्वी या ठिकाणी जर बघितलं एक्झाम पॅटर्न काय असतो, परीक्षेचं स्वरूप हे नेमकं काय आहे, हे इथं सविस्तर पद्धतीने आपल्याला काय करता येईल, इथं समजून घेता येणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. सीटेट ही कशी आहे, बहुपर्यायी परीक्षा म्हणजे MCQ स्वरूपाची आहे. एकूण गुण किती असणार आहेत, 150 असणार आहेत. एकूण प्रश्न किती असणार आहेत, 150 असणार आहेत. आणि याच्यासाठी मिळणारा म्हणजे 150 प्रश्न सोडवण्यासाठी मिळणारा वेळ सुद्धा किती असणार आहे, 2.5 तास म्हणजेच 150 मिनिटाचा. एका मिनिटामध्ये एक प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. ठीक आहे. मग पेपर 1 चे स्वरूप काय आहे, याच्यामध्ये काय काय असणार आहे, तर बालविकास आणि शिक्षणशास्त्र 30 प्रश्न असणार आहेत. लक्षात ठेवा, ज्याला आपण काय म्हणतोय, CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. ठीक आहे. एकूण 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं भाषा 1. ठीक आहे. मग तुम्ही कोणती हिंदी किंवा मराठी निवडू शकता, त्यामध्ये 30 प्रश्नासाठी असेल. नंतर या ठिकाणी पेपर 2 भाषा 2 मध्ये इंग्रजी किंवा हिंदी निवडू शकता. इथे या ठिकाणी तुम्हाला काय आहे, जर इथं मराठी निवडली तर तुम्हाला इथे इंग्रजी किंवा हिंदी निवडणं क्रमप्राप्त असणार आहे आणि बाकीचे जे विषय असतात ते हिंदीमध्ये असतात. ठीक आहे. मग इथं 30 प्रश्न. त्याच्यानंतर गणित जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय गणिताचे एकूण प्रश्न असतात 30. पेपर 1 च्या बद्दल बोलतोय. आणि EVS ज्याला आपण परिसर अभ्यास म्हणतो, EVS एन्व्हायरमेंटल स्टडीज, याचे एकूण 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. आणि हे सगळेच्या सगळे विषय या ठिकाणी कसे आहेत, कंपल्सरी आहेत. ठीक आहे. मग आता पेपर 2 मध्ये गेल्यानंतर 6वी ते 8वी साठी माध्यमिक स्तरासाठी जो पेपर 2 आहे त्याच्यासाठी जर बघितलं तर इथं सुद्धा CDP हा कंपल्सरी असणार आहे. आपला विषय 30 प्रश्नांसाठी असणार आहे, 30 गुणांसाठी. ठीक आहे. भाषा 1 30 प्रश्न 30 गुण, भाषा 2 30 प्रश्न 30 गुण. या पद्धतीनंच इथपर्यंत कंपल्सरीच आहे. पण आता काय करायचं, तुम्हाला विषय निहाय निवड करायची आहे. जो सोशल, जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंडमध्ये झालेलं असेल पदवी, तुमची पदवी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये जर असेल तर त्यांच्यासाठी इथं गणित आणि विज्ञान इथं 30 प्रश्नांना विचारला जातो. आणि जर तुमची पदवी ही कला शाखेतून म्हणजे आर्ट्समधून झालेली असेल किंवा कॉमर्समधून झालेली असेल तर त्यांच्यासाठी सोशल सायन्स हा विषय असणार आहे, सामाजिक शास्त्र, आणि त्याच्यासाठी इथं प्रश्न असणार आहेत 60. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय. आता हे झालं बेसिकली या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2चं पेपर पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न. आता याच्यामध्ये या ठिकाणी तत्पूर्वी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा सर्वांनी जॉईन करून ठेवा. प्रत्येक प्रकारचे अपडेट आणि भरपूर ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला तिथं मिळणार आहेत. सर्वांनी जॉईन करून घ्या. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर शक्य असेल तर तुमच्या स्टेटसला मात्र ठेवायला विसरू नका, तेवढी या ठिकाणी विनंती करतो. चालेल. चला मग आता सिलेबस नेमकं काय, तुम्हाला एक्झाम पॅटर्न सांगितला, सिलेबस उपयोजनात. मग जेव्हा आपण TET बघतो ना, TET वरती डायरेक्टली TET परीक्षेमध्ये डायरेक्टली हिट फॅक्च्युअल बेस्ड प्रश्न असतात. ठीक आहे. फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न असतात. पण या जे काही सीटेट आहे, सेंट्रल TET आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. उपयोजनात्मक आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचे प्रश्न इथं तुम्हाला विचारले जाणार आहेत. मग तो तुमचा बालविकास असो, भाषा असो किंवा इतर विषय असो, सर्व विषयामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, इथं प्रत्येक विषयाची पेडागॉजी विचारली जात असते. इथं अध्यापनशास्त्र विचारलं जातं. आपल्या भाषेमध्ये अध्यापनशास्त्र, हिंदीमध्ये त्याला शिक्षाशास्त्र असं सुद्धा म्हटलं जात असतं. हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं. कुठं, भाषा विषयाच्या बाबत. आणि बाकी इथं सुद्धा तुम्हाला पेडागॉजी विचारली जात असते. ठीक आहे. म्हणून TET पेक्षा CTET ही जी आहे पास करायला सोपी आहे. आणि सर्व भारतभरातील तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल, भारतभरामध्ये कुठेही अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला CTET पास करावी लागणार आहे. हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं. आणि कार्यरत शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी TET किंवा CTET या दोन्हीपैकी एक परीक्षा पास करण्याची अट घालून देण्यात आली. तुम्हाला फक्त TETच नाही, CTET पास केली तरी चालणार आहे. आणि TETच्या तुलनेमध्ये CTET ही परीक्षा कशी असते, सोपी असते. जे येणाऱ्या सप्टेंबर 2026 मध्ये जो पेपर होईल त्याच्यासाठी तुम्हाला याचा निश्चित
निश्चितपणे काय होणार आहे, फायदा होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम आणि त्याच्यामधला बदल पाहायला मिळतोय. ठीक आहे, चला याच्यानंतर आहे एज लिमिट. लक्षात ठेवा एज लिमिट. इथं किमान वयोमर्यादा आहे बघा, किमान वयोमर्यादा किती आहे, 18. मिनिमम तुमचं एज असलं पाहिजे 18. 18 पेक्षा किती या ठिकाणी वय असेल तर तुम्हाला पेपर देता येतो. आणि कमाल वयोमर्यादा म्हणजे कोणतीही कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त इथपर्यंत अशा प्रकारची नाहीये. ठीक आहे, तुम्ही कितीही वेळा पेपर देऊ शकता आणि कोणत्याही वयामध्ये पेपर देऊ शकता. फक्त 18च्या नंतर कितीही कोणत्याही वयापर्यंत तुम्ही पेपर देऊ शकणार आहात. उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अटेम्प्टची सुद्धा मर्यादा नाहीये. ठीक आहे, हे झालं. आणि प्रमाणपत्राची वैधता, एकदा मिळवलेले सिटेटचं प्रमाणपत्र हे आजीवन वैध असतं. याला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट असत नाही. एकदा जर तुम्ही सिटेटचं प्रमाणपत्र मिळवलं तर ते कायम असणार आहे, ते तुमचं आजीवन वैधता असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयामध्ये कधीही परीक्षा पास झालात 18च्या नंतर या सगळ्या क्रायटेरिया घेऊन तर तुम्हाला निश्चितपणे काय होणार आहे, याचा फायदा होणार आहे. हे आयुष्यभर या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर बघा टेलिग्राम चॅनलच्या बाबत सांगितलं. आणि निश्चितपणे शेवटी सांगेल, 1 रुपयाची बॅच निश्चितपणे जॉईन करायला विसरू नका. सगळे विषय व्यवस्थित पद्धतीने तिथे तुम्हाला शिकवले जाणार आहेत. तिथं चिंता करण्याचं काहीही कारण असणार नाहीये. ठीक आहे, थांबूया. आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी थांबतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. आणि 1 रुपयाची बैच, 1 रुपये में क्या मिलता है, तो 1 रुपये में पूरी की पूरी बैच मिलती है जो आपको पास करा के दे सकती है. चालेल, चला थांबूया आपण. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.